सलीम कुत्तावरनं अधिवेशनातलं राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे धारावीच्या मोर्चावरून देखील राजकारण रंगलेलं आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावरून उद्धव ठाकरेंवर सेटलमेंटचा आरोप केलाय। भाजप आणि शिंदे गटानं देखील उद्धव ठाकरे गटावर तोफ डागलेली आहे। पाहूयात याबाबतचा एक विशेष रिपोर्ट। धारावीचा मोर्चा सेटलमेंटसाठी काढला का? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। प्रकल्प परस्पर अदानींना का दिला विचारला सवाल। धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडे देण्याच्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटानं शनिवारी अदानींच्या कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चावर राज ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। टेंडर मिळाल्यानंतर इतक्या महिन्यानंतर मोर्चा का काढला असा सवाल करत सेटलमेंट झाली नसल्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे। महाविकास आघाडी आज का जागाली मला असं वाटतं जाहीर होऊन मला 8-10 महिने झाले असतील ना। आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? कशासाठी मोर्चा काढला ह्याने विचारला का प्रश्न की नेमकं काय होणार तिकडे? की मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायचे आहेत? मला असं वाटतं एकदा त्याच लोकांना तुम्ही एकदा विचारून बघा। अर्धवट माहितीनुसार कोणी प्रश्न विचारू नये, कारण एक तर विमानतळाच्या पद्धतीमध्ये कुठे विमानांना टोल लावलाय की नाही हे त्यांनी बघावं, ढगांवरती आपले कार्यकर्ते बसवावे। पण जरांगे पाटलांच्या इकडे जाऊन विषय काय आहे हे समजून न घेता तुम्ही भेटताय आणि प्रश्न विचारताय। अशा माहितीवरती त्यांना माहिती आहे, ते पूर्ण रेकॉर्डवरती आहे। पण अदानींना प्रश्न विचारल्यानंतर अदानींचे चमचे उत्तर देत आहेत आणि ते चमचे कोण आहेत ते बघितल्यानंतर मला वाईट वाटते। राज ठाकरे यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सेटलमेंटचा आरोप केलाय। काही तडजोडी चुकल्या असतील आणि त्यामुळे हे सगळं घडत असेल, पण सरकार पूर्ण धारावीकरांच्या मागे आहे। हे पूर्णपणे विकास विरोधी आहे। यांनी प्रत्येक वेळेला कारशेड असेल, मेट्रोची कामं असतील, समृद्धीचं काम असेल, जे विकासाचे प्रकल्प आहेत ते थांबवण्याचं काम केलेलं आहे। एका मुंबई काँग्रेस नेत्यांनी उच्चारलं ते धारावीच्या मोर्चाचं विश्लेषण अतिशय योग्य पद्धतीने करतं। त्यांनी आजूबाजूच्या नेत्यांना विचारलं, अरे उद्धव जी मोर्चा क्यों निकाल रहे हैं? बंगले पे अभी तक फोन आया नहीं क्या? फोन आ जाता तो फिर सेटलमेंट हो जाती। धारावी झोपडपट्टी 240 हेक्टरवर पसरली आहे। धारावीमध्ये जवळपास 10 लाख लोक राहत आहेत। धारावीच्या पुनर्विकासासाठी स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी नेमण्यात आली। बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जवळ जमिनीला प्रचंड भाव आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्प तब्बल 23,000 कोटींचा आहे। प्रकल्पांतर्गत हाय राईज बिल्डिंग अनेक विकास कामं केली जाणार आहेत। 1 जानेवारी 2000च्या आधीपासूनच राहणाऱ्या लोकांना पक्की घरं दिली जाणार आहेत। अदानी समूहाने या प्रकल्पासाठी 5,069 कोटी रुपयांची बोली लावली होती। हा प्रकल्प अदानींना न देता TDR साठी राज्य सरकारनंच कंपनी नेमावी यासारख्या इतर अनेक मागण्या राज ठाकरेंनी केलेल्या आहेत। धारावी अदानींच्या घशात घातली जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। या सगळ्या आरोप प्रत्यारोपामध्ये धारावीकरांचं कल्याण होणार का हा खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।